आपला क्वेश्चन नंबर 1 मधला ए झाला, बी झाला. तर सी जरा अवघड आहे, त्याला खूप डोकं लागतं, मग हे राहू दे. मग डी करू आपण. डी मध्ये काय आहे, लिमिट कॉट एक्स रेस टू साइन एक्स काढायचं असेल तर आता ह्याला काय करायचं, फर्स्ट इव्हॅल्युएट हे लिहिला क्वेश्चन. टेकिंग लॉग्स ऑन बोथ साईड, लक्षात ठेवायचं. आता आपल्याला लॉग घ्यायचा आहे. मग अशा ह्याच्यामध्ये कसं सबस्टिट्यूशन केलं तर तसं आता आपण इथं लॉग करतोय. लॉग करणं म्हणजे काय असतं, आता इथं एल इज इक्वल टू लॉग ऑफ, ही ॲज इट इजचा क्वेश्चन आहे हा, तो इथं लिहायचा. फक्त लक्षात ठेवायचं लॉग ऑफ लिहायचे पुढं, ते पण का सांगते. तर एल म्हणजे लिमिटचा एल आय एम लिहिलं आहे त्याचा एल आहे. मग लॉग टेकिंग बोथ साईड म्हणजे एलच्या आधी पण एलच्या नंतर पण, म्हणून लॉग ऑफ एल इक्वल टू लॉग ऑफ क्वेश्चन लिहिला. मग लॉग घेतला की आता इथं कसं येणार, तर इथं लॉग आत मल्टिप्लाय होणार. एलचा लॉग आपण नंतर बघू. लॉग का लॉग इथं कॅन्सल होणार, लॉग एलला इथल्या हा लॉग कॅन्सल होणार. मग लिमिटचा जो लॉग आहे तोच आपण फक्त लिहिणार, म्हणून इथला लॉग आला. मग लॉग कॉट एक्स रेस टू साइन एक्स काय लक्षात ठेवलं आपण क्वेश्चनमध्ये, की टेकिंग लॉग्स ऑन बोथ साईड. मग क्वेश्चन लिहायचा, क्वेश्चनच्या पुढं मल्टिप्लाय करायचं लॉगनी, इक्वल टू एलला पण लॉगनी मल्टिप्लाय केले. मग परत इक्वल टू लिमिट बाहेर काढायचा, लिमिट बाहेर आणि लॉग आत घ्यायचा. इथला एल ॲज इट इज इथं आहे. मग लिमिट एक्स टेन्स टू 0, इथं क्वेश्चनमध्येच आहे एक्स टेन्स टू 0, इथं क्वेश्चनमध्ये एक्स टेन्स टू 0 आहे. मग ॲज इट इज क्वेश्चन परत लिहायचा, इथं लॉग लिहायचा, कारण लॉग आपण आत घेतला. मग लॉग आपण आत घेतला ना की आपलं जे डेरिव्हेटिव्ह आहेत ते कसं काढतात, तर साइन एक्स जो आहे डोक्यावरती कॉटच्या, तो खाली येतो. इथं साइन एक्स लॉग ऑफ कॉट एक्स असं येणार. काय करायचं, फक्त क्वेश्चन लिहिला, इथं क्वेश्चन लिहिला की जो साइन होता तो खाली घ्यायचा, परत लॉग ऑफ कॉट एक्स लिहायचा. खूप इझी लॉजिक आहे. क्वेश्चन आहे हा, टेकिंग लॉग्स ऑन बोथ साईड. क्वेश्चन लिहायचा, लॉगने पुढं एलला पण मल्टिप्लाय करायचं, इक्वल टूच्या आधी नंतर पण. मग परत क्वेश्चन लिहायचा, लॉगला आत लिहायचं, लिमिटला बाहेर लिहायचं, लिहिला. परत क्वेश्चन लिहिताना काय करायचं, साईनला खाली घ्यायचं आणि लिहायचं, परत लॉग ऑफ कॉट एक्स ॲज इट इज लिहिलं. इथनंपर्यंत लिहिलं तरी आपल्याला 3 मार्क्स भेटतात. आता टेकिंग लिमिट घेताना काय करायचं, आता साईन घेतलाय तर साईनला एक्सच्या जागी 0 टाकायचा, लिहिलं साईन 0 इंटू मल्टिप्लाय ना इथं, मग इंटू लॉग ऑफ कॉट एक्सच्या जागी 0 टाकला, कॉट 0. तर साईन 0 किती असतो, 0, आणि लॉग ऑफ कॉट 0 असतो ना तो इन्फिनिटी असतो, म्हणून कॉट 0 इथे इन्फिनिटी लिहिला, म्हणून लॉग ऑफ इन्फिनिटी आला. तर लॉग एल आपला इथं कंटिन्यू होत आलता ना, लॉग एल, तर परत इथं लॉग एल लिहिला. मग 0 इंटू इन्फिनिटी हे आपला इथला आन्सर आहे. हे लिहिलं तर आता 4 मार्क्स भेटतील. एवढ्या स्टेपला 5 मार्क्स आहेत. आता लॉग एल इज इक्वल टू लिमिट 1 अपॉन कोसेक एक्स. तर कोसेक एक्स का लिहिला, तर साइन एक्सला आपण 1 अपॉन कोसेक एक्स पण लिहू शकतो. का लिहायचा कोसेक एक्स, म्हणजे हा कोसेक एक्स कॉट सोबत कॅन्सल होऊन जातो म्हणून. मग लिमिट 1 बाय कोसेक एक्स लॉग ऑफ कॉट एक्स. मग आता 1 बाय कोसेक एक्स हे राहिला तर मग 1 बाय इन्फिनिटीच राहतं ना फक्त, जे आन्सर आले ते मल्टिप्लाय बाय 0. मग मल्टिप्लाय बाय 0 केलं तर आन्सर लॉग एक्सचं 0 असतं. पण जर एलचं काढायचं झालं तर ई रेस टू 0 असतं, ई रेस टू 0ची व्हॅल्यू 1 असते. हा झाला आपला क्वेश्चन.